नमस्कार. तुमचा आजचा दिवस आणि येणारे सर्व दिवस खूप आनंदाने जावोत हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. कधी असा अनुभव आलाय का तुम्हाला? तुम्ही समोरच्याला महत्त्व देतात, त्याच्यासाठी वेळ काढतात, मनापासून बोलता, पण समोरचा माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, इग्नोर करतो आणि सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा इग्नोर करणारा माणूस आपलाच असतो. मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला असतो. आजचा हा व्हिडिओ फक्त एक मोटिवेशनल टॉक नव्हे, तर स्वाभिमानाने जगायची दिशा आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या, कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर ती तुमची चूक नसते. आपण बऱ्याचदा स्वतःलाच दोषी ठरवतो. आपल्याला वाटतं की आपल्यामुळेच झालं जे काही झालं. नेहमी लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला दुर्लक्ष करतो तो तुमच्या किमतीपेक्षा त्याच्या स्वभावाचा प्रतिबिंब असतो. म्हणजे तो त्याचा स्वभाव आपल्याला दाखवत असतो. काही लोक स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखतात. त्यांना वाटतं समोरच्याला दुर्लक्ष केलं की आपली किंमत वाढते. बऱ्याचदा बऱ्याच जणांना टाईम असूनही टाईम न देणं हे त्यांची सवय झालेली असते. पण सत्य असं आहे, तुमची किंमत कोणी इग्नोर केल्याने कधीच कमी होत नाही. म्हणून स्वतःला दोष देणं बंद करा. आपण प्रत्येक गोष्टीला कारण स्वतः ठरतो असं आपल्याला वाटते, पण तसं नसतं. बऱ्याचदा दुसऱ्यांच्या चुकांमुळे आपण स्वतःला पण दोष देत असतो. मीच कमी आहे असा विचार मनात आणू नका. तुम्ही मौल्यवान आहात. तुम्ही स्वतःसाठी परफेक्ट आहात. ज्यांना तुमचं महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःला कमी लेखू नका. आत्मसन्मान ठेवा, कारण जो स्वतःची किंमत ओळखतो त्याला जग आपोआप ओळखायला लागतं. बऱ्याचदा आपण स्वतःला कमी लेखतो, तसंच समोरच्या लोकांचा दृष्टिकोन बी आपल्याबद्दल बदलत जातो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार की आपली किंमत कशी वाढवावी किंवा कुठं कसं बोलायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वारंवार संपर्क साधणं थांबवा. जो तुम्हाला कॉल करत नाही, मेसेजला उत्तर देत नाही, तासनतास दिवस सायलेंट ठेवतो, तो बिझी नसतो. तो फक्त अनइंटरेस्टेड असतो. आणि हे सत्य स्वीकारणं कठीण असतं, कारण आपलं मन कारण शोधत असतं. कदाचित तो कामात असेल, कदाचित त्याला काही अडचण असेल. पण लक्षात ठेवा, ज्याला खरंच काळजी असते तो कितीही बिझी असला तरी वेळ काढतो. वारंवार कॉल करणं, मेसेज पाठवत राहणं, काय झालं, मी काही चुकले का, असं पुन्हा पुन्हा विचारणं हे प्रेम नाही. हे स्वतःच्या किमतीवर तडजोड करणं आहे. असं वागल्याने समोरच्याला तुमची गरज वाटत नाही, उलट तुमचं महत्त्व हळूहळू कमी होत जातं. लक्षात ठेवा, जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत लोकांना कळत नाही. म्हणून थांबा, एक पाऊल मागे घ्या, समोरच्याला स्पेस द्या आणि स्वतःलाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर लक्ष देता, स्वतःचा सन्मान जपता, तेव्हा समोरच्यालाही तुमची किंमत जाणू लागते. कारण शेवटी एकच सत्य आहे, जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जगालाही ती मान्य करावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला प्राधान्य द्या. मुद्दा क्रमांक 3, शांत राहा, रिॲक्शन देऊ नका. जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करतं तेव्हा पहिली इच्छा होते ताबडतोब प्रतिक्रिया द्यावी. प्रश्न विचारावेत, राग व्यक्त करावा की हे तू माझ्याबरोबर का बोललास, हे तू माझ्यासोबत का केलं. पण लक्षात ठेवा, ताबडतोब रिॲक्शन देणं हे ताकदीचं नाही तर कमकुवतपणाचं लक्षण आहे. काही लोक तुमच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहतात असतात. त्यांना पाहायचं असतं तुम्ही किती अस्वस्थ होता हे जाणून त्यांना घ्यायचं असतं. अशा वेळी तुमचं शांत राहणं हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. शांतता म्हणजे हार नाही, शांतता म्हणजे सहनशीलता, आणि सहनशीलता म्हणजे आत्मसन्मानाची खरी ताकद. जेव्हा तुम्ही शांत राहतात तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असतात, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. लक्षात ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, पण ठराविक लिमिटपर्यंत. शांत व्यक्तीच खरी परिपक्व आणि शक्तिशाली असते. स्वतःच्या आयुष्यात व्यस्त व्हा. मेन हे आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहायला शिका. जेव्हा तुम्ही सतत कोणाच्या प्रतिसादाची वाट पाहत राहता तेव्हा तुमचं स्वतःचं आयुष्य हळूहळू थांबायला लागतं. पण
ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतात, स्वतःची स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करता, त्या क्षणी तुमचं आयुष्य पुन्हा पुढे चालू होतं. नवीन गोष्टी शिका, स्वतःसाठी वेळ काढा, तुमचं मन, शरीर आणि करिअर या सगळ्यावर काम करा. आणि मग एक गोष्ट घडते, जे लोक तुम्हाला इग्नोर करत होते त्यांनाच तुमची आठवण यायला लागते. कारण एकच सत्य आहे, जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला सतत उपलब्ध ठेवत नाही, तेव्हा तुमचं महत्त्व आपोआप वाढायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःचं आयुष्य सुंदर करणं हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे. मुद्दा क्रमांक 5. स्वाभिमानावर कधीही तडजोड करू नका. नाती नक्कीच महत्त्वाची आहेत, पण आत्मसन्मान त्याहून कितीतरी मोठा असतो. जिथे तुम्हाला आदर मिळत नाही, तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत आणि तुमचं अस्तित्व गृहीत धरलं जातं, तिथे थांबणं हे प्रेम नाही, ती सवय असते. काही लोक तुमच्या सहनशीलतेचा तुमची कमजोरी समजतात आणि हळूहळू तुमचं महत्त्व कमी करत जातात. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत कमी करून कोणाचं प्रेम मिळत नाही. जिथे तुम्ही स्वतःला लहान करता तिथे तुम्ही हरता. कधीकधी नातं वाचवण्यासाठी स्वतःला गमावणं योग्य नसतं. स्वाभिमान जपणं हा गर्व नाही, ती स्वतःवरची श्रद्धा आहे. म्हणून ठाम राहा, कारण जो स्वतःचा सन्मान करतो तोच इतरांकडूनही सन्मान मिळवतो. मुद्दा क्रमांक 6. तुमची शांत प्रगती हीच खरी शिक्षा आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण काही करण्याआधीच सर्वांना सांगत फिरतो की मला हे करायचं आहे, मला आज हे घ्यायचं आहे, मला अशी प्रगती करायची. तर ते नका सांगा. इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमचं रडणं नको असतो, त्यांना तुमचं यश खुपतं. म्हणून स्वतःवर काम करा, स्वप्न पूर्ण करा आणि शांतपणे पुढे जा. एक दिवस तोच माणूस जो आज इग्नोर करतो तोच उद्या बोलण्यासाठी प्रयत्न करेल. शेवटचं सांगण्यात आहे, मुद्दा क्रमांक 7. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, तुम्ही कोणाच्याही आयुष्यात पर्याय बनू नका. जिथे तुमचं अस्तित्व फक्त सोयीपुरतं आहे, तिथून शांतपणे निघून जाणं हेच शहाणपण आहे. कोणाच्याही मागे मागे लागत बसू नका. कोणालाही जबरदस्ती आपल्यामध्ये मिक्स करायला त्यांना ऑप्शन देऊ नका की तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. याचा त्यांना ऑप्शन देऊ नका. स्वतःवर काम करा, स्वतः मेहनत घ्या, काम करा आणि यशस्वी व्हा. लोक आपोआप तुमच्याकडे येतील. लक्षात ठेवा, तुम्ही मौल्यवान आहात. तुमचं महत्त्व कोणी इग्नोर केलं म्हणजे कमी होत नाही. स्वतःचा सन्मान करायला शिका. स्वतःपासूनच पूर्ण जग आहे. कारण जो स्वतःला मान देतो त्याला जग आपोआप मान देतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.